नमस्कार मित्रांनो, आजची कथा एका गावाची आहे. गावाच्या जुन्या वाड्याच्या मधोमध एक अरुंद गल्ली होती. ही गल्ली दिसायला जरी साधी असली तरी तिच्यात कितीतरी कथा दडलेल्या होत्या. त्याच गल्लीत राहायचा आर्यन, उंचपुरा, शहाणा आणि थोडा खोडकर पण मनाने प्रामाणिक. रोज सकाळी तो कॉलेजला निघायचा तेव्हा गल्लीच्या कोपऱ्यावरच्या जुन्या विठोबाच्या मंदिरात वाजणाऱ्या घंटानादाने दिवसाची सुरुवात व्हायची. गल्लीतले पोरं त्याला आपला लाडका भाऊ म्हणायची. कारण तो नेहमी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचा, त्यांना चॉकलेट द्यायचा. पण आर्यनच्या डोळ्यात एक शोध होता, जो त्याला स्वतःलाच कळत नव्हता. त्या गल्लीत नुकतीच नवी एक कुटुंब राहायला आलं होतं. गल्लीतल्या लोकांना गप्पांमध्ये त्या कुटुंबाचा उल्लेख दररोज यायचा. त्या घरातली एक व्यक्ती सगळ्यांना जास्त आकर्षण घेत होती. ती म्हणजे सिया. लांब केस, डोळ्यात काजळ आणि चालण्यात एक वेगळीच नाजूक मोहकता होती. ती जरी शांत स्वभावाची वाटली तरी तिच्या हसण्यात एक अशी ताकद होती की ज्याने तिला पाहिलं त्याचा दिवस सुंदर त्याला वाटायचा. पहिल्यांदा आर्यनने तिला पाहिलं तेव्हा तो थक्कच झाला. ती आईसोबत भाज्या आणायला बाजारात जात होती. गल्लीतल्या छोट्या चौकात ती थांबली आणि तिच्या हातातून एक पुस्तक खाली पडलं. आर्यनने धावत जाऊन ते उचललं आणि तिच्याकडे दिलं. त्या क्षणी त्यांच्या नजरा भिडल्या. काही सेकंद जरी होईना, पण त्या नजरांनी हजारो गोष्टी सांगितल्या. सियाने हलकेच थँक म्हटलं आणि पुढे निघून गेली. आर्यनच्या मनात मात्र काहीतरी वेगळं सुरू झालं होतं. त्या दिवसापासून तो रोज तिच्या घरासमोरून जाण्याचा बहाणा करू लागला. सकाळी कॉलेजला जाताना, संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाताना आणि पावलं नकळत तिच्या घराकडे वळायची. ती खिडकीतून बाहेर बघत असेल, पुस्तक वाचत असेल किंवा गच्चीवर कपडे वाळत घालत असेल. आर्यनच्या नजरा तिच्या हालचालीवरून हलायच्याच नाहीत. थोड्या दिवसात त्यांच्या नजरा एकमेकांना ओळखायला लागल्या. पहिल्यांदा अपघाताने, मग जाणून-बुजून आणि नंतर सवयीने. सिया सकाळी गच्चीवर आली की आर्यन खाली उभा असायचा. तिने जर खिडकीतून पाहिलं की तो नकळत हसून बघायचा. प्रेमाला शब्दाची गरज नसते, ते नजरेतून बोलतं. गल्लीतल्या लोकांना मात्र नजरा टोकदार होत्या. दोन तरुण मुला-मुलींचं असं रोजचं पाहणं काहींना खटकू लागलं. पण प्रेमाची ओढ अशी होती की आर्यनला कोण काय म्हणते याची पर्वा नव्हती. एके दिवशी संध्याकाळी पावसाळ्यात गल्लीत मुसळधार पाऊस सुरू झाला होता. वीज कडकली, वारा सुटला आणि लोक पळत पळत घरात शिरले होते. पण आर्यन आणि सिया मात्र गल्लीतच अडकले होते. दोघेही समोरासमोर आले. पावसाच्या सरीमध्ये त्यांच्या नजरा भिडल्या. सियाच्या चेहऱ्यावरून वाहणारे थेंब पाहून आर्यनचं हृदय जोरात धडधडायला लागलं होतं. अचानक त्याने हात पुढे केला. सियाने क्षणभर थांबून तो हात धरला. त्या हातात इतकी ऊब होती की दोघांना वाटलं जणू काळ थांबला आहे. त्या दिवसापासून त्यांचं नातं अजून घट्ट झालं. आता ते फक्त नजरांनी बोलत नव्हते, तर लपून-छपून गप्पा मारायला लागले होते. गल्लीतल्या एका जुन्या वाड्याच्या मागे एक गुप्त जागा होती. तिथे क्वचितच कोणाला माहिती असेल की ती जागा आहे. ती जागा आता त्यांची भेटण्याचे ठिकाण झाले होते. तिथे बसून ते तासनतास बोलत होते. सिया तिच्या स्वप्नात सांगायची तिला डॉक्टर व्हायचं होतं, समाजासाठी काहीतरी करायचं होतं. आर्यन त्याच्या महत्त्वाकांक्षा सांगायच्या, त्याला इंजिनिअर व्हायचं होतं, मोठं काहीतरी करायचं होतं. पण या स्वप्नांच्या मागे एक समान धागा होता. ते दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण होते. त्यांच्या प्रेमाला आता एक वेगळीच गती मिळाली होती. पण प्रत्येक गल्लीत गुपित दडलेले असतात. त्याच गल्लीतल्या शरद नावाच्या मुलाच्या सियाकडे लक्ष होतं. शरद हा थोडा गुंड प्रवृत्तीचा होता. गल्लीतल्या लोकांना तो सतावत असे. सियाला पाहून त्याच्या मनात वाईट हेतू जागा झाला होता. त्याने ठरवलं की सियाला तो स्वतःसाठी मिळवेल, नाहीतर कोणालाही मिळू देणार नाही. त्याला आर्यन आणि सियाच्या जवळकीबद्दल शंका आली होती आणि त्याने त्याच्याबद्दल लक्ष ठेवलं होतं. एकदा रात्री आर्यन आणि सिया वाड्याच्या मागच्या जागी बोलत होते. शरद तिथे लपून आला. त्याने पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावर रागाची छटा स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी त्याने गल्लीत अफवा पसरवली की आर्यन आणि सिया रात्री भेटतात. लोकांच्या कानावर गेल्यावर गल्लीत कुजबूज सुरू झाली. सियाच्या आईवडिलांनाही शंका आली. त्यांनी सियाला खूप सुनावलं. तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून लागले. सियाला खूप वाईट वाटलं की ती रडली. आर्यनला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने सियाला धीर दिला. आपलं प्रेम खरं आहे सिया, जग काही बोललं, आपण एकमेकांसोबत आहोत. पण शरद इतक्यावर थांबला नाही. त्याने आर्यनला धमकायला सुरुवात केली. सिया माझी आहे, तिच्यापासून दूर राहा, नाही तर गल्लीत जगू देणार नाही, असं तो म्हणाला. आर्यनला राग आला, पण त्याने सियाच्या सुरक्षिततेसाठी शांत राहणं पसंत केलं. मात्र त्याच्या मनात निर्धार अजून पक्का झाला. मी कोणालाही आपल्या प्रेमामध्ये अडथळा आणू देणार नाही. त्या पावसाळी संध्याकाळी नंतर आर्यन आणि सिया यांचे नाते अजून घट्ट झाले होते. गल्लीतले लोक दोघांना बघून हलकेसे हसत, काही जण कुजबुजत. पण आर्यन आणि सिया मात्र एकमेकांमध्ये इतके गुंतले होते की
बाहेरच्या जगाची पर्वा करायला त्यांना वेळच नव्हता. एके दिवशी सिया अभ्यासाच्या निमित्ताने आर्यनच्या घरी आली आणि दोघांनी तासनतास गप्पा मारल्या. आयुष्य, स्वप्न, भीती, भविष्य याबद्दल. त्या रात्री आर्यनने पहिल्यांदाच सियाला आपल्या मनातलं खरं प्रेम सांगितलं. सिया, मला माहिती नाही हे योग्य आहे की नाही, पण तू माझ्या आयुष्यातला भाग झाले आहेस. तुझ्याशिवाय मी स्वतःला कल्पनाही करू शकत नाही. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याच्या हात घट्ट धरला. आर्यन, मी सुद्धा तसंच अनुभवते. जणू आपण या गल्लीत भेटायलाच नियतीनेच आपल्याला पाठवलं आहे. अशा प्रकारे त्यांच्या या नात्याला नाव मिळालं होतं. पण आता आव्हान सुरू झालं होतं. कारण गल्लीतल्या लोकांना हे पटत नव्हतं. सियाचे आई वडील तिला कॉलेजमध्ये लक्ष द्यायला सांगत होते. त्यांना प्रेम प्रकरण पसंत नव्हतं. पण सिया काहीतरीही आर्यनला भेटत राहायची गुपचूप, कारण तिने ठरवलं होतं की आपलं नातं जपायचं. एका दिवशी गल्लीतल्या जुन्या वाड्याजवळ आर्यन आणि सिया भेटले होते. रात्रीच्या अंधारात फक्त काजळाचा वेळ होता. आर्यनने तिला आपल्या खांद्यावर डोकं ठेवायला सांगितलं आणि सियाने हळूच डोकं ठेवलं. अचानक तिथे पाऱ्यांचा आवाज आला. कोणीतरी त्यांना पाहत होतं. दोघे दचकल्यासारखे झाले, पण कुणी दिसलं नाही. फक्त पावलाचा आवाज दूरवरून येत होता. सिया घाबरली होती. तिने आर्यनला विचारलं, आपल्याला कोणी बघितलं का? आर्यनने तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, घाबरू नकोस, आपण चुकीचं काही करत नाही. हे फक्त आपलं प्रेम आहे. पण ती रात्र दोघांना अस्वस्थ करून गेली. कारण दुसऱ्या दिवशी सियाच्या घरी तिच्या आईने विचारलं, काल कुठे होतीस? कुणीतरी सांगत होतं की तुला गल्लीतल्या जुन्या वाड्याजवळ पाहिलं. सियाने कसबसं कारण दिलं, पण तिच्या आईला संशय आला होता. आर्यन सुद्धा विचारात पडला होता. कोण त्यांच्या मागे लागले की फक्त योगायोग होता? काही दिवस गेले. त्यांचं प्रेम अधिक तीव्र होत गेलं. पण तितक्यात कुजबुजही वाढल्या. एके रात्री आर्यन सियाला भेटायला गेला तेव्हा ती खूप उदास होती. आर्यन, माझ्या घरच्यांनी मला लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. मला खूप भीती वाटते. ते तुझं नाव कधीच स्वीकारणार नाहीत. आर्यनने तिचा हात हातात घेतला. सिया, आपण पळून जाऊ शकतो कुठेतरी दूर, जिथं आपण फक्त दोघेच असू. सिया थोडा वेळ शांत होती. मग म्हणाली, पण तसं केलं तर आपली ओळख, आपले लोक, आपली दुनिया मागे सोडावी लागेल. तू तयार आहेस का? आर्यनने ठामपणे मान डोलावली. तुझ्याशिवाय काहीच नाही माझ्यासाठी. या निर्णयाच्या भोवती त्यांचे जीवन बदलणार होतं. कारण गल्लीतले लोक आता उघडेपणे बोलू लागले होते. हे दोघे, सिया आणि आर्यन, काहीतरी वेगळं करणार आहेत. काहींनी तर त्यांच्या कुटुंबाला जाऊन सांगितलं. वातावरण तापलं आणि एका रात्री जेव्हा आर्यन आणि सिया जुन्या वाड्यात भेटले, तेव्हा अचानक काही लोक तिथे आले. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी दोघांना पकडलं. गुपचूप, काय करता इथे? आवाज खूप रागीट होता. सिया घाबरून आर्यनच्या मागे सरकली. आर्यनने धीर धरून सांगितलं, आम्ही काही नाही चुकीचं करत आहे. आम्ही फक्त एकमेकांवर प्रेम करतो. पण त्या लोकांना प्रेम मान्य नव्हतं. त्यांनी दोघांना धमकावलं, हे बंद करा, नाहीतर वाईट होईल. त्या रात्री दोघेही खूप हादरले, पण प्रेम मागे हटायला तयार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सियाने आर्यनला पत्र लिहिलं, आपण आता गुपचूप राहून काही साध्य करणार नाही. आपण एकत्र निघून जायचं ठरवूया. उद्या रात्री 8 वाजता जुन्या वाड्यात भेटू. मी तयार आहे. आर्यनने पत्र वाचलं आणि त्याच्या हृदयात एक विचित्र उत्साह निर्माण झाला. पण त्याच वेळी भीतीही होती. कारण त्यांना माहिती होतं की कोणीतरी त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. रात्र झाली होती. वातावरणात एक वेगळीच धडधड होती. आर्यन आधीच वाड्यात पोहोचला होता. सियाची वाट पाहू लागला. पावसाचे थेंब टपकायला लागले होते. घड्याळात 8 वाजले, पण सिया आली नाही. 9 वाजले, अजूनही नाही. आर्यन बेचैन झाला. अचानक वाड्याच्या मागच्या बाजूला हलक्या आवाजात पावलं ऐकू आली. तो धावत गेला. तिथे सिया उभी होती. डोळ्यात पाणी, श्वास फुललेला. आर्यन, मला घरून बाहेर पडताना पकडायला आले होते. मी कसंबसं निसटले. आता उशीर नको करायला. आपण लगेच निघूया. दोघे एकत्र घराच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर रस्त्याने धावू लागले. हातात हात पावसात भिजत. त्यांच्या डोळ्यात फक्त भविष्याची आशा होती. पण अचानक मागून आवाज आला, थांबा! काही लोक टॉर्च घेऊन मागून येत होते. आर्यन आणि सियाने एकमेकांकडे पाहिलं आणि आणखी जोरात धावू लागले. पण त्या क्षणी वीज चमकली आणि जोरात पाऊस कोसळू लागला. रस्ता चिखलमय झाला. पडताना सियाचा पाय घसरला. ती पडली. आर्यनने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण पाठलाग करणारे जवळ आले होते. आता त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते, लपून बसणं की लढणं. आर्यनने सियाचा हात धरून म्हणाला, आपण जे ठरवलंय ते पूर्ण करूया. काही झालं तरी. त्या क्षणी त्यांचं प्रेम फक्त रोमॅन्स नव्हतं, तर एक युद्ध बनलं होतं. समाजाविरुद्ध, भीतीविरुद्ध, जगाच्या विरोधात. आणि गल्लीतली ती साधी गोष्ट एक मोठं रहस्य आणि सस्पेन्सची कहाणी झाली होती. पुढचं काय होणार हे फक्त काळ ठरवणार होता. पण एक गोष्ट नक्की होती, आर्यन आणि सियाचं प्रेम आता कुणीही सहज थांबवू शकणार नव्हतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा.